आज आहे ना आपण रसमलाई बनवणार आहोत। ती कशी, ती पण हलवाईच्या दुकानात भेटते ना तशी। चला मग पुढे मी तुम्हाला दाखवतो रसमलाई कशी बनवायची आहे ती। आणि त्याचबरोबर आहे ना मम्मी ती रसमलाई बनवताना टिप्स ती सांगणार आहे। चला मग बघूया रसमलाई कशी बनवतात। नमस्कार, मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी दुधापासून रसमलाई बनवून दाखवणार आहे। चला मग रेसिपीला सुरुवात करू। रसमलाई बनवायला लागणारे साहित्य, हा 1 लिटर दूध घेतलाय मी छैना बनवासाठी। हा 1 लिटर दूध घेतलाय रबडी बनवासाठी। विनेगर 1 वाटी घेतली आहे बारकी। 2 वाटी साखर घेतले। ड्रायफ्रूट घेतलेत, काजू आणि बदाम कापून घेतलेले आहेत। केशर घेतलेलं आहे। थोडासा आपला खायचा कलर घेतलाय आणि ही एलाची पावडर घेतली। चला मग मी रेसिपीला सुरुवात करते। आणि कढईत मी दूध टाकते। याचा आपल्याला छैना बनवायचा आहे। याच्यात कढईत का ठेवला, ते उकळायला जरा सोपं जाईल आपल्याला म्हणून ठेवलंय। तर 1 उकळा यायची आपण याची वाट बघू। उकळी आलेली आहे। आता आपल्याला दूध फाडण्यासाठी मी छोट्या वाटी विनेगर घेतलेलं आहे, हे बघा, आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। हे पाण्यात टाकून मिक्स करायचं आहे। असं विनेगर हे मिक्स झालं तर मग आपल्याला हे दुधामध्ये थोडं थोडं करून, गॅस मी जरा स्लो ठेवली आहे, थोडं थोडं करून आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि दूध आपला ढवळायचं आहे, जेणेकरून आपला दूध सगळा पाटला पाहिजे। हे मी सगळं आता टाकते थोडं थोडं करून। हे बघा, बघू शकता तुम्ही दूध आपला फाटलेलं आहे। हे बघा दूध फाटलं आहे आपला आणि त्याची अशी पनीर होत चालली आहे। आणि जास्त वेळ उकळून ठेवायचं नाही आपल्याला, जेणेकरून ती पनीर आहे ना ती कडक होते जास्त उकळवल्यावर। मी आता गॅस बंद करते। त्याच्यावर अशी चाळण ठेवलेली आहे, गाळणी, आणि त्याच्यावर हे असं रुमाल टाकून घेतलं आहे। आणि हे दूध आता आपण फाडलेलं त्याच्यात गाळून घ्यायचं आहे। ही पनीर आहे, आता ही आपल्याला धुवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या विनेगरचा वास सगळं निघून गेला पाहिजे। हे बघा, व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। धुतल्याने ते विनेगरचा सगळा वास निघून जाते। आणि हे असं रुमालात किंवा कपड्यात घट्ट पिळून पाणी सगळं निघलं पाहिजे त्याचं। याच्यावर आता काहीतरी असं वजन देऊन पाणी आपल्याला काढायचं आहे। आता घेतलंय काहीतरी असे वजनदार वस्तू या पनीरवर असं ठेवायचं, म्हणजे सगळं पाणी आपलं निघलं पाहिजे। रबडीसाठी आपण दूध उकळत ठेवू। मस्तपैकी उकळ येस तोपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे। आपलं दूध उकळतंय, याच्यात आता आपण साखर टाकून घेऊ। 1 लिटर दूध घेतलं आहे, त्याच्यात 1 वाटी मी साखर घेतली आहे। आता ढवळून घेऊ व्यवस्थित, साखर वगैरे तोपर्यंत आपली साखर आपली दुधामध्ये विरघळलेली आहे। आता याच्यात आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊ। आता याच्यात आपण केशर टाकून घेऊ। आणि मी थोडं खायचं कलर घेतलंय, ते टाकलंय थोडं, आणि त्याला परत आपण ढवळून घेऊ व्यवस्थित। आता गॅस मी बारीक केली आहे आणि असंच ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे दूध आटवायचं आहे। हे बघा, असं ढवळतच राहायचं। आणि मी बारीक गॅस केली आहे, फास्ट नाही ठेवली। फास्ट गॅस ठेवलं तर ते दूध ओतून जाऊ शकते। आपली रबडी नाही जाडसट झाली पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हा दूध आटवून घ्यायचं आहे।
इकडे आपली रबडी होईस तोपर्यंत इकडे या गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे. 1 लिटर मी पाणी घेतलं आहे आणि ते गरम करायला ठेवलं आहे. आणि त्याच्यात ही 1 वाटी साखर टाकते. आता या पाण्याला आपल्याला उकळ येऊन देस तोपर्यंत दुसरं काम करू. चला आता आपला पनीरचा सगळा पाणी निघलाय. पनीर आपण आता काढून घेऊ. आणि पनीरला आता व्यवस्थित आपण तळ हाताने मळून घेऊ. हे बघा पाणी सगळं निघालेलं आहे. ह्या तळ हाताने आपल्याला जोरजोराने असं व्यवस्थित मळून घ्यायचे. असं मळून एकदम असा गोळा होईल तसं करायचं आहे आपल्याला. आणि हे बघा व्यवस्थित झालेलं आहे. तळ हातानेच आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे. हे बघा असं व्यवस्थित या गोळा झालेला आहे. बघू शकता छोटे मोठे जसे लागतील तसे गोळे आपल्याला करायचे आहेत. हे बघा आणि असं थोडंसं दाबायचा जेणेकरून आपल्याला पेढ्यासारखा आकार झाला पाहिजे. हे बघा असं अशाच प्रकारचे हे सगळे गोळे मी करून घेतले. हे बघा हलक्या हाताने असा दाबून घ्यायचं आहे. चला आता आपले झालेले आहेत गोळे तयार. बघा रबडी आपली झालेली आहे मस्तपैकी. आता आपण गॅस बंद करू. झाकण देऊन ठेवू. इकडे आपला पाणी साखरेचा उकळलेला आहे. त्याच्यात आपल्याला हे एक गोळे सोडून द्यायचे. भरपूर असं पाणी टाकलं ना ते गोळे आपले उकळायला पण व्यवस्थित आणि शिजतात पण व्यवस्थित. ते मोठं भांडं घ्यायचं. ही बघा मी अशी मोठी कढई घेतली आहे म्हणजे त्यांना उकळायला आणि फुलायला पण व्यवस्थित जागा मिळते. हे बघा सगळे गोळे आपले टाकून झालेले आहेत. 3 मिनिटं आपल्याला एकदम फास्ट गॅसवरच उकळून द्यायचे. तोपर्यंत हात नाही लावायचं. आपल्याला झाकण ठेवायचं नाही. असंच 3 मिनिटं उकळून द्यायचे. बघा कसे फुलत चालले आहेत. हात नाही लावायचं आपल्याला. असंच उकळून फास्ट गॅसवर उकळवायचे आहेत आपल्याला. 3 मिनिटं झालेले आहेत आणि आपले वरती आलेले आहेत. आता आपल्याला यांना पलटी करायचं आहे. एक करून असं चमच्याने पलटी करायचं आहे. मोठा भांडा घेतल्याने हे बघा त्यांना उकळायला जागा मिळते आणि व्यवस्थित शिजतात ते. असं एक करून आपण पलटी करून घ्यायचं आहे. गॅस मी फास्टच ठेवलेली आहे आणि हे आपले सगळे आता पलटी झालेले आहेत. परत आपण हे 3 मिनिटं आपल्याला शिजून द्यायचे आणि मस्तपैकी आपले फुललेले आहेत. तर याच्यावर आता आपल्याला ही गॅस आपली फास्टच ठेवायची आहे 3 मिनिटासाठी. परत आपल्याला याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे. चला आता आपण 3 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढू. बघा व्यवस्थित आपले शिजलेले आहेत आणि आता गॅस बंद करून घेऊ आणि हे थंड करायला ठेवू. रबडीमध्ये मी एलाची टाकायची विसरलेली. एलाची पावडर आपण ही टाकून घेऊ आणि व्यवस्थित असे ढवळून साईडला ठेवून देऊ. गोळ्यातलं पाणी आहे थंड झालेलं आहे. आता एक गोळा घेऊन आपण याचं हातावर याचं पाणी असं दाबून काढून घ्यायचं आहे. पाणी नाही ठेवायचं. हे बघा असं दाबून आणि हे एखाद्या डब्यात ठेवून द्यायचं आहे. असं पाणी काढायचं आहे आपल्याला. अशाच प्रकारचे मी पाणी काढून घेते. हे बघा मी सगळे पिळून घेतलेले आहेत. हे बघा ही आपली रबडी याच्यात टाकायची आहे.
जशी आपली रबडी टाकली तर ते बघा कसे वरती येतात. हे बघा मी असे डब्यात ठेवलेत छोट्या. आणि तुम्हाला काजू बदाम टाकायचे असतील तर टाकू शकता. मी परत घेतलेत काजू बदाम बारीक करून आणि असे टाकून घेतलेत. आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे झाकण लावून. हे बघा असं हे झाकण लावून 2 तासासाठी आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. आणि हा एक डबा भरलाय मी छोटा. तुमच्याकडे मोठा असेल तर त्या मोठ्या भांड्यात एकाच भांड्यात तुम्ही ठेवू शकता. हे असे काजू बदाम मी वरती टाकते अजून. आणि याचा पण मी झाकण लावून असं व्यवस्थित आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते 2 तासासाठी. घंटे झालेले आहेत फ्रीजमध्ये ठेवून. मी आता रसमलाईला बाहेर काढलेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसते. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.